नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज भारत। आइए रुक करते इस खबर की ओर। खबर नांदेड़ से है, जहां शिवसेना शिंदे गुट के वार्ड क्रमांक 20 के आधिकारिक प्रत्याशी विनोद कांचनगिरे ने पत्रकार दिवस के उपलक्ष्य में एक विशेष कार्यक्रम का आयोजन कर पत्रकारों का सत्कार किया। इस अवसर पर उन्होंने लोकतंत्र के चौथे स्तंभ के प्रति कृतज्ञता व्यक्त करते हुए सभी पत्रकारों को शुभकामनाएं दी। विनोद कांचनगिरे की छवि परिसर में एक जुझारू और जमीनी स्तर की कार्यकर्ता की रही है। लंबे समय तक भारतीय जनता पार्टी में सक्रिय रहने के बावजूद जब उन्हें पार्टी से उम्मीदवारी नहीं मिली तो क्षेत्र की जनता में भारी रोष देखा गया। पत्रकारों को संबोधित करते हुए कांचनगिरे ने अपना विजन स्पष्ट किया। उन्होंने कहा कि मेरा लक्ष्य राजनीति नहीं बल्कि अपने वार्ड का सर्वांगीण विकास है। चुनाव जीतने के बाद मेरा पहला कदम परिसर को पूरी तरह स्वच्छ बनाना और नागरिकों की वर्षों से लंबित समस्याओं का अस्थायी समाधान कराना होगा। आगामी नगर पालिका चुनाव की चर्चा करते हुए उन्होंने वार्ड वासियों से अपील की कि वो अपने बीच के हक के व्यक्ति को पहचाने। उन्होंने कहा कि ये लड़ाई केवल एक उम्मीदवार की नहीं बल्कि हर उस नागरिक की है जो अपने वार्ड को आदर्श बनाना चाहता है। उन्होंने विश्वास जताया कि आने वाले चुनाव में जनता सही और काम करने वाले व्यक्ति को ही अपना कीमती वोट देगी। नमस्कार, मी विनोद माधवराव कांचनगिरे, प्रभाग क्रमांक 20 मध्ये आमच्या घरामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री आणि लाडके बहिणीचे शिल्पकार भाई एकनाथजी शिंदे यांना सर्वप्रथम मी मानाचा मुद्रा करतो। तसेच आमचे नेते हेमंतजी पाटील, तसेच आमचे दुसरे नेते दक्षिण विभागाचे लोकप्रिय आमदार बोंडारकर साहेब, तसेच आमच्या प्रभागामध्ये जिल्हा प्रमुख असलेले आमचे आता सध्याचे पॅनल प्रमुख विनयजी गिरडे साहेब, माजी सभापती व माजी महापौर राहिलेले आणि चांगल्या प्रकारे त्याला प्रभाग 20 मध्ये तळागाळातील कामाची जाणीव असणारे आणि केव्हाही अर्ध्या रात्री जरी फोन लावला तरी सुद्धा फोन उचलणारे आणि तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन काम करणारे असे आमचे पॅनल प्रमुख विनयजी गिरडे। त्यांना आम्ही सांगितलं की बाबा विनयजी गिरडे, तुम्ही जर पॅनल मध्ये असाल तर आम्ही तुमच्या सोबत राहू। याचं कारण एक महत्वाचं आहे, कारण त्यांचं जे काम आहे आणि चुकीचे माणसं पॅनल मध्ये असतील तर त्याचा परिणाम 5 जणांवर होतो हे आम्हाला जाणीव होती। त्या अनुषंगाने आमच्या पॅनल मध्ये 5ला 5 उमेदवार भाई एकनाथजी शिंदे साहेब असतील, आमचे हेमंतजी पाटील असतील दूरदृष्टी नेते, या लोकप्रिय आमदार बोंडारकर साहेब असतील, यांनी चांगल्या प्रकारे पॅनल तयार केलेला आहे आणि तळागाळातील कार्यकर्ते 5ला 5 उभे केलेले आहेत। आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये रात्रंदिवस काम करून सुद्धा जाणीव ठेवली नाही आणि जाणीवपूर्वक मनापासून नांदेडच्या चांगल्या ज्यावेळेस पडत्या काळामध्ये भाजपला आम्ही साथ दिली त्यावेळेस आम्हाला आणि यावेळेस संधी आली पक्षाची आणि सर्व सर्वेमध्ये टॉपवर असताना सुद्धा जाणूनबुजून चुकीचा सर्वे करून आम्हाला डावलण्यात आलं। या अनुषंगाने आम्ही अभ्यास केला आणि जनतेमध्ये जाऊन प्रश्न विचारला की बाबा आमच्यावर अन्याय झालेला आहे तर त्या आम्ही कसं केलं पाहिजे। तर जनतेने उत्तर दिलं की तुम्ही घाबरू नका, तुमच्यासोबत जनता आहे, तुमच्यासोबत लाडकी बहीण आहे। या अनुषंगाने अभ्यास केला, आम्ही वाडामध्ये सर्वे केला आणि लक्षात आलं आम्ही जर पॅनल चांगलं उभं केलं तर आमचं बिलकुल विजय निश्चित आहे। तर सगळ्यात महत्वाचा विषय, एकनाथजी शिंदे महाराष्ट्राचे जे नेते आहेत, तळागाळातील कार्यकर्त्यांची तळमळ करणारे कार्यकर्ते आहेत, ते ऑटो चालक होते, ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, आज सुद्धा ते ग्रामविकास मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, परंतु त्याला कुठल्याच प्रकारचा गर्व नाही। साधे माणसं म्हणून ते साध्या माणसासारखं राहतात, त्यांचा मनात अभिमान वाटतो आज। म्हणून मी त्या पक्षामध्ये आज काम करायचं ठरवलं। लाडक्या बहिणीने सांगितलं तुमचा विजय निश्चित आहे, त्यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण मी आहे तोपर्यंत लाडकी बहीण मी कधीच बंद होऊ देणार नाही, म्हणून लाडक्या बहिणीचा त्यांच्या पाठीशी फार मोठा आशीर्वाद आहे। या अनुषंगाने मी आज माझ्या घरामध्ये एकनाथभाई शिंदे, आमचे हेमंतजी पाटील आणि आनंद बोंडारकर आणि विनोद खेडे यांनी आम्हाला उमेदवारी दिलेला आहे, न्याय दिलेला आहे। या अनुषंगाने आम्ही 4ही लोक, 4 बाण आणि 1 घड्या असे 5ही लोक एकदम एज्युकेटेड आहेत आणि चांगल्या प्रकारे काम करणारे आहेत, हे जनतेचा विश्वास जिंकणारे आहेत। जनतेतून यांच्यावर आताच जनता म्हणत आहे की बाबा पॅनल तुमचं एकदम उत्कृष्ट आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक तुम्ही याच्यात सामील केलेले आहेत, याच्यामुळे तुमचा विजय निश्चित आहे।
आज घडीला सांगत आहे. साहेब, आपण निवडून आल्याच्या नंतर काय काय विकास कार्य करणार वाढत? तुमचा प्रश्न योग्य आहे. मी जर निवडून आला, सर्वात महत्वाचा विषय आहे. मी या भागामध्ये भरपूर फिरलो. या भागामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे, गल्ली बोळीमध्ये जे रोड आहेत ते भरपूर खराब झालेले आहेत. आणि सगळ्यात दुसरा विषय महत्वाचा आहे, जे 4-5 फुटाचे फुटपाथ आहेत ते आपल्याला सर्व खराब होऊन गेलेले आहेत. कुठल्याही प्रकारचा फुटपाथ चांगला राहिलेला नाही. आणि 1-2 महिन्यात केले की पावसाळ्यामध्ये वाहून जातात. असं चुकीचं काम केल्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे. या अनुषंगाने मी सर्वात महत्वाचा विषय ड्रेनेज लाईन आणि गल्ली बोळीमधील रोड हे महत्वाचा विषय आहे. आणि गल्ली बोळीमध्ये लाईटचं प्रमाण ही फिरत आहे. लाईटचं प्रमाण फार कमी आहे, त्याच्यामुळे चोरीचं प्रमाण वाढत आहे. त्या अनुषंगाने मी सर्वात प्रथम रोड ड्रेनेज लाईन आणि लाईटचं काम सर्वात आधी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमच्या पूर्ण पॅनलनं. तर आपण जनतेला काय संदेश देणार? मी जनतेला आव्हान करणार आहे आणि विनंती करणार आहे की बाबा, जो माणूस रात्रंदिवस रोडवर असतो आणि जनतेच्या सेवासाठी 24 घंटे मोबाईल चालू ठेवतो, 4च्या नंतर जो मोबाईल ऑफ करतो, त्या उमेदवाराला हात जोडून विनंती आहे, त्याच्यामध्ये मी काय असणार, मला सुद्धा तुम्ही मतदान करू नका. कारण जर 4ला जर मोबाईल बंद होत असेल, अडचण माणसाला केव्हा येऊ शकते. नगरसेवक म्हणजे हा सेवक आहे, ते कोणता असा मोठा नेता नाही. नगरामध्ये सेवा करायची असते. ड्रेन लाईन असो, लाईट असो, पाणी असो, छोटे मोठे प्रश्न नगरसेवकाला सोडायचे असतात. नावच नगरसेवक आहे, तो एक सेवक आहे. सेवक म्हणून काम करणारा नगरसेवक असेल तरच जनतेने त्याचा विचार करावा आणि 15 तारखेला येणाऱ्या मतदानामध्ये त्याच्याच पुढे बटन दाबावं, अशी मी आज कळकळीची विनंती करतो. जे चुकीचे मतदार असतील त्याला मतदान करू नाही. कारण तुम्ही 7-8 वर्ष झालं इलेक्शन झालेलं नाही आणि मतदाराला संधी आलेली आहे चांगल्या नगरसेवकाला निवडून देण्याची. हे नागरिकांना शिस्त राखून चांगल्या नगरसेवकाला निवडून देण्याचा माझा एक विनंती आहे नगरसेवक म्हणून, माझी नक्षत्र. महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।